2 मिनिटाची वेळ. गणेश बरबडे अंबादाजी दंडे यांच्यातर्फे स्पॉन्सर झालेली कुस्ती आहे ती. काळ्या लांगीची दोन्ही पोरं तडकाफडकी कुस्तीत रिझल्ट मिळवण्याचा मनसुबा आखूनच आखाड्यामध्ये उतरलेला आहे. राहुल सरक पैलवान तेही अतिशय दर्जेदार वेगवान कुस्तीपटू आहेत. अतिशय स्पीडनं कुस्तीत कब्जा घेण्याचा प्रयत्न होता भैयाचा. पंकज हरपुडे यांचा पट्टा. मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र पुणे. दादा माने हा पैलवान. संपलेल्या कुस्तीमध्ये बराच वेळ चाललेली कुस्ती संकेत सावंतवरती मात केलेली आहे. वा, बबलू सुतार बस म्हणल्यानंतर बसला. याला नम्रता, याला गुणवत्ता, याला स्किल म्हणतात. कॉन्फिडन्स माणसाला. गदालोड गदालोड आणि एक चाक समसमान संधी. कुस्ती ही थरका पडवणारी कुस्ती. त्याच्या मोईन पटेल भैया धुमाळ आतिया. कुस्ती करून घ्या की पाऊस आल्यानंतर परत मानधनामध्ये काही घट झाली. एवढ्या लांबून आपण आलो आहे. पुकार दिला की लगेच येत आतमध्ये हो. तेव्हा ते उदयशे खांडेकर पोरग महाराष्ट्र चॅम्पियन देवळ्याचं पोरग सांगोला तालुक्यात येऊन थांबलंय. वाट बघतंय अमित जगदाळेजी. लगेच आलं पाहिजे. कधीतरी कुस्ती लढायची. मग अर्ध्या तासापूर्वी पाऊस आला होता. मैदान कॅन्सल झालं असतं म्हणजे आपल्याला मोकळ्या हाताने वाट खर्ची घेऊन जावं लागलं असतं. जीपचं भाडं घेऊन. 10 वेळा पुकारलं तर तुम्ही येत नाही. काय झालं भैया धुमाळ मोईन पटेल? अरे 4 कुस्त्या चालतात. या की आतमध्ये. उदयश या आतमध्ये या. ए अमित 2 नंबरचा येऊ का विजय वारा तेव्हा पुकारल्या. त्याला दुसऱ्या मिनिटाला आत बोलवून जाऊ का तुम्हाला मी? अमित हनुमंत काळे आणि परमेश्वर गाडे तुम्ही सुद्धा या. लगेच कुस्ती लागते. हर्षवर्धन पटाडे आणि करण डहाणे पैलवान आल्या आल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आतमध्ये भैया शेळक्यानं दुहेरी पट काढला आणि कब्जा घेतला. कुस्ती क्षेत्रात वादळ निर्माण करणाऱ्या बबलू सुतारचा संकेत शिंदेला पुकार दिला. 5वा पुकार आहे हा. प्रथमेश पाटलाला बेनापूरच्या 5वा पुकार आहे. यायचा आहे नाही याचं तुम्ही ठरवाकडे. महाटाची कुस्ती रसातळाला चालली असल्या वागण्यानं हे काय उपयोगाचं नाही. तुम्हाला फायदा ठरणार नाही. माणसं कुस्तीकडे पाठ फिरवायला लागली. त्या वाशिमच्या पोराची कुस्ती घ्यायला लागली इथं का? त्याच्या अंगात दम आहे. रोहित मोरळ्या बरोबर खेळायला आलंय वाशिमवरनं. तुम्ही दम दाखवा ना. इकडं भैया शेळके नौंदर काढतय, गिस्सा मारतय, एक चाक टाकतय. राहुल सरक सारखं लक्ष ठेवून आहेत. करण पटाडे पैलवान तेव्हा पावसाची थेंब पडायला लागली का? फटाक्या वाळू पडायला लागली. हा फटाक्या लांब लावा. हनुमंत काळेला पुकार दिलाय. एकही पैलवान दिसत नाही माझ्या नजरेसमोर. एकही इथं. हे फक्त विजय वारा आणि उदयशे खांडेकर 2च पोरं दिसायला लागले. अहो ती पोरगा येईना तात्या साहेब. एकही पोरगा दिसत नाही. कसं पुकारता? 1 नंबरचे माऊली कोकाटे. चला प्रकाश बंद करते. विजय टी शर्ट काढ. चला आतमध्ये ये. तू त्या आतमध्ये कुणी यायचं त्याला येऊ दे, नाही तर राहू दे बाहेर. रोहित रोहित कुठं आहे रोहित? कोण आहे जोरदार? प्रथमेश पाटील आहे का? लक्ष्मण नाही. संकेत प्रथमेश पाटील बेनापूरचा. संकेत शिंदे आलाय. जे संकेत शिंदेनं लाखेवाडी गाजवली. बरोबर आहे उमेश काका?
ह्याच तो संकेत शिंदे. संकेत तो गाव कुठलं? बावडी, बाळवणी, म्हणजे करमाळा तालुक्यातली बाळवणी. शबाश. कंदरच्या उमेश काका इंगळेंचा पट्टा आहे. गाव त्याचं पुळूज आहे. वडील सुतार काम करतात. एक गुंठाई जमीन नाही. मामा मोठा पैलवान महाराष्ट्रातला संतोष सुतार. विजय झालं गरीबाचं पोरग. टाळ्या वाजवा. पिंटू दंडे वस्तातर्फे त्याला 500 रुपयाचं बक्षीस. माझ्याच गावचं पोरग आहे. एक गुंठा जमीन नाही. मी कुणाचंही कौतुक करत नाही. गोरख वस्तात. भविष्यामध्ये कष्ट केलं तर कामगिरी मोठी घडल. आबा तळेकर केमचा युवा नेता यांच्यातर्फे 500 रुपयाचं बक्षीस. सन्माननीय शहाजी बुरटे यांच्यातर्फे 100 रुपये. संभाजी बुरटे साहेब शिवप्रतिष्ठान यांच्यातर्फे 100 रुपये. विश्वनाथ पवार यांच्यातर्फे 100 रुपये. 200 रुपये. गरीबाचं एक गुंठा जमीन नाही. सुतार काम करतात वडील. मग टोपल्यात भाकरी येते. आई दुसऱ्याच्या बांधावर कामाला जाते रोज. माऊली घोटाळे यांच्यातर्फे 500 रुपये. 4-2 किलो तुपाचा दाम मिळणार आहे त्याला आज इथं. फार गरिबी हो. कुस्ती पडला तर उपाशी राहावं लागल. शेजारचा पोरगा थंडाई पेत असेल याला सरबत पिऊन झोपावं लागल.